पहिला काळ गेला, आता नवीन काळ आला. लग्नाच्या सीझनमधला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. लग्न जमवत असताना जे मधले टगे आहेत ना, मधले टगे असते जमवणारे, कोणी बी असू द्या, पण मधले टगे जे आहेत ना, त्यांनी एखाद्या मुलीचं मुलाचं जमवताना विचार केला पाहिजे. खरंच विचार केला पाहिजे. मुलगा असो, मुलगी असो, मुलीच्या लग्नाबद्दल, मुलाच्या लग्नाबद्दल विचार केला पाहिजे लग्न जमवताना. कारण की पहिला काळ हा आणि ह्या काळात खूप फरक आहे. लग्न झालं, जर संसार चांगला झाला तर कोणाचं नाव घेतात? कोणाचं नाव घेतात तुम्हाला सांगायची गरज नाही. लग्न चांगलं झालं परमेश्वराच्या कृपेने तर पहिलं देवाचं नाव येतं की देवाने आमचं लय चांगलं केलं. आणि जर काही गोष्टी वाईट झाल्या, पकडी देत कोणाला माहिती आहे का? जो मधला गडी असतो ना, जमवणारा टायरा, त्याला मध्यस्थी घेतात की ह्याच्यामुळंच आमचं लग्नाचं असं झालं, ह्याच्यामुळंच आमचं असं झालं, ह्याच्यामुळंच आमचा संसार उद्ध्वस्त झाला, ह्याच्यामुळंच आमचं वाईट पूर्ण झालं, ह्यांनी आम्हाला सांगू नाही का, अशा गोष्टी तशा गोष्टी. त्यामुळं लग्न जमवताना आणि एखाद्याचं जर लग्न तुम्ही जमवत असतात, लग्न जमवत असताना जे मधले टगे आहेत ना, मधले टगे, ह्यांनी विचार करून लग्न जमवा. एखाद्याचं वाईट करू नका, एखाद्याचं लग्न मोडवू नका. जर काही गोष्टी तुम्हाला आधीच माहिती असतील तर लग्नाच्या बंधनातून मुक्त व्हा. लग्नाच्या गोष्टीमध्ये पडू नका माहिती असेल तर. आता पहिल्या वहिनी राहिलेलं नाही आहे, सगळं चेंज झालेलं आहे, हे लक्षात ठेवा. आता सगळं कायद्याने चालू आहे. पहिल्या वहिनी कायदा राहिलेला नाही, कायद्यामध्ये फरक झालेला आहे. तुम्ही पण गुंतणार, समोरचा पण गुंतणार आताच्या कंडिशनमध्ये. त्यामुळे जमवताना लग्न कोणाचंही जमवताना विचार करून जमवा.